तर काही वेळापूर्वीच विजेंदर सिंग यानं बॉक्सिंगच्या मैदानामध्ये विजय संपादन केला होता, पण बॉक्सर विजेंदरनं एक पंच दिलाय आणि चीनला शांतीचा संदेश देण्यासाठी आपला किताब परत देऊ केलेला आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही बातमी बॉक्सिंगच्या मैदानातून येते। मायमायती अलीवर त्याने विजय संपादन केला होता। विजय साळवी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विजय, चीनला हा एक जबरदस्त ठोसा म्हणायचा? नक्की, आणि तो देखील शांतीच्या प्रस्तावातून। खरोखर विजेंदरने मनाचा मोठेपणा दाखवला, मनाचा उमदेपणा दाखवला। ज्यावेळी चीनच्या मायमायती अलीनं त्याची जी डोक्यावरची कॅप होती त्याच पद्धतीची स्कल कॅप होती ती त्याने विजेंदरला भेट म्हणून दिली ही लढत संपल्यानंतर। आणि त्याच वेळी विजेंदरनं त्याला सांगितलं की भारत आणि चीन मधल्या शांती प्रस्तावासाठी मी माझा जो जिंकलेला किताब आहे तो तुला परत ऑफर करतो, परंतु दोघांमध्ये भाषेचा समस्या असल्यामुळे, कारण चीनी मायमायती अलीला दुसरी कोणतीही भाषा येत नाही चायनीज शिवाय, आणि विजेंदर सिंग हिंदी आणि इंग्रजी शिवाय दुसरी कुठली भाषा बोलू शकत नाही, त्यामुळे दोघांमधला संपर्क नीट होऊ शकला नाही। त्यामुळे ते त्याला कळलं नाही, त्यामुळे टेक्निकली फक्त त्याने तो ऑफर केला। आता जी प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे त्यावेळी दोन्ही किताब म्हणजे त्या किताबाच्या स्वरूपाचे जे बेल्ट असतात, एक WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि दुसरा WBO ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन, हे दोन्ही किताब दोन्ही बेल्ट आता या PC मध्ये पत्रकार परिषदेमध्ये विजेंदर सिंगच्या पाशीच आहेत। विलास, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा विजेंदर सिंगनं मोठा विजय संपादन केला। खरं तर चीनच्या मायमायती अलीवरती त्यानं 5 गुणांनी अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये मात केली। 9वी त्याची ही मॅच होती आणि त्याने सलग 9व्यांदा ही व्यावसायिक लढत जिंकलेली आहे। विजेंदर सिंगनं ही लढत जिंकल्यानंतर त्यानं सांगितलं की शांतीचा संदेश देत हा किताब जो आहे तो त्याने मायमायती अलीला परत केला। चीनला त्यातून शांतीचा संदेश देण्याचा त्याने प्रयत्न केला।